हॅलो नमस्कार. मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? मस्तच असाल. आणि सकाळचं रुटीन काय शेअर केलं नाही, झालं सगळं, स्वयंपाक झाले, सगळं झाले. आणि आता जसं खंडोबाचे घट बसलेत म्हणलं होतं, मी तुम्हाला काल सांगितलं होतं, त्यामुळे पूजा तर काही नाही. आणि देवाला दिवा लावलाय ते आमच्या सासूबाईंनी, तुम्हाला मी दाखवते. जसं की मी तुम्हाला काल सांगितलं होतं, खंडोबाचे घट बसलेले आहेत आणि हे 5 दिवसासाठी असतात. आणि 5 दिवस पानावर देव असल्यामुळं पूजा करत नाही आणि त्यामुळं देवाला दिवा लावून घेतलेला आहे. आणि हे बघा, मी तुम्हाला काल दाखवलं होतं, हे आमच्या आता अशा पद्धतीनं घट बसवतात. म्हणजे प्रत्येकाच्या घरची पद्धत आणि परंपरा वेगळी असते. कोणाचं बघून कोणी करत नाही. ते आपल्यात पिढीजात चलत आलेलं असतं, त्यामुळं त्याच पद्धतीनं आपल्याला करावं लागतं ते. आणि आमच्या सासूबाई म्हणतात की त्यांच्या सासूबाईपासून ही अशीच पद्धत आहे. पानावर भंडारा ठेवून त्याच्यावर खोबऱ्याची वाटी ठेवून त्याच्यामध्ये भंडारा आणि सुपारी असते. अशा पद्धतीनंच आमच्यात घटस्थापना केली जाते. आणि 5 दिवस हे पानावरच देव ठेवतात आणि उपवास पण धरतात रोज. पण आपल्याला नाही सहन झाल्यात, कोणी बसता उठता न धरतं, म्हणजे पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी. आणि त्या पद्धतीनं उपवास पण करतात खंडोबाचे. आणि नंतर तर माहीतच असते तुम्हाला, मग पुन्हा मी तुम्हाला दाखवूनच शेअर करेन कसं काय करतात काय नाही, खंडोबाचं काय काय असतंय, तळी भरणं, नैवेद्य काय काय असतं, ह्या पद्धतीनं करतात. रविवार आहे, मुलांना सुट्टी आहे, त्यामुळं आपल्याला मुलांसाठी इडली करायची आहे. आणि मी त्यासाठी आता इडलीचं तांदूळ भिजू घालणार आहे आणि उद्या इडली करणार आहे. मुलांना खूप आवडते, आता खूप दिवस झालं केलेली नाही. आणि आता म्हणलं रविवारशिवाय मुलांना व्यवस्थित खायला पण मिळत नाही. सकाळी घाई गडबड असते, सगळ्यांचीच गडबड असते. मग उद्या रविवारचं सगळे निवांत घरी असतात, त्यामुळं रविवारीच करावी लागते. आणि मी कशा पद्धतीने करते, किती प्रमाण घेते आणि त्या पद्धतीनं केल्यावर इडली कशी फुगते हे तुम्हाला सगळं शेअर करेन. आणि त्यासाठी आज आपल्याला त्याची पूर्वतयारी करावी लागणार आहे. त्यामुळे मी आज तांदूळ भिजत घालणार आहे, उडदाची डाळ. आणि ते मी प्रमाण किती घेते किती तुम्हाला सगळं दाखवते. चला तर मग आता आपण तांदूळ भिजू घालू. 1 ग्लास उडदाची डाळ मी हा ग्लास केलेला आहे. आपलं प्रमाण आपण ठरवू शकतो. आपल्याला छोटं किंवा मोठं माप म्हणजे ठेवायचं असेल तर लागेल तेवढं. मी हा ग्लास वापरते, या बरोबर प्रमाण आहे माझं हे. आणि 3 ग्लास तांदूळ. आणि हे व्यवस्थित नीट करून घ्यायचे, चाळून घ्यायचे, बघून घ्यायचे. कधी कधी काय होतं, साठवणीचं असलं की खराब असतं, त्यामुळं त्याला आपण व्यवस्थित बघून नीट करूनच घ्यायचं डाळीला आणि तांदळाला. आणि मगच भिजू घालायचं. हे राशनचे तांदूळ आहेत आणि राशनच्याच तांदळाची इडली मस्त होते, छान फुगते पण आणि चवीला पण खूप छान लागते. तर इडली करताना कधी पण राशनच्याच तांदळाची करायची, म्हणजे ती व्यवस्थित फुगते. आता हे आपल्याला वेगळं वेगळं भिजू घालायचे, डाळ वेगळे आणि तांदूळ वेगळे. हे स्वच्छ धुवून घ्यायची 2 पाण्याने. हे असे चोळून चोळून धुवायची, बघायची कशी घाण निघते. अशा पद्धतीनं व्यवस्थित धुवून घ्यायची 2 पाण्यानं. आता हे पाणी आणखीन मला थोडंसं वाटतं, मी आणखीन एका पाण्याने धुणार आहे. मी भिजत घातली डाळ आता धुवून स्वच्छ 2 पाण्यानं. आणि हे तांदूळ पण आपल्याला 2 पाण्यानं धुवून घ्यायचे, व्यवस्थित 2 पाण्यानं हे धुवून घ्यायचे, असे चोळून चोळून. आणि हे बघा, तांदूळ व्यवस्थित धुवून घेतले मी, पाणी स्वच्छ निघेपर्यंत. आपण जर डाळ आणि तांदूळ जर व्यवस्थित धुतले नाहीत, स्वच्छ पांढरे करेपर्यंत, तर आपल्या इडल्या पण काळसर होतात, पांढऱ्या शुभ्र होत नाहीत, अशा काळसर दिसतात. आणि आपण जर 2-3 पाण्याने डाळ आणि तांदूळ धुवून घेतलं तर आपली इडली पण पांढरी शुभ्र दिसते. आणि आपल्याला
यात 1 ग्लास पोहे घ्यायचे. पोह्याचं प्रमाण 1 ग्लास घ्यायचं. म्हणजे आपण 1 वाटी 1 ग्लास डाळ घेतली, 3 ग्लास तांदूळ घेतले आणि 1 ग्लास पोहे घेतले. तर हे पण व्यवस्थित भिजू घालायचे. म्हणजे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे, नंतर थोड्याशा पाण्यात भिजत ठेवायचे. बघा हे मी पोहे भिजू घातलेत, त्याच्यावर पाणी ठेवलंय. म्हणजे ते भिजल्यानंतर पाणी आपल्याकडून कमी होते. आणि ही डाळ आणि तांदूळ, तर आपल्याला असा एक वस्तू घालायची आहेत, म्हणजे त्यानं इडली व्यवस्थित फुगते. कोणताही ऋतू असला तरी आपण हे घातलं ना तर इडली व्यवस्थित फुगते. आणि हे आहेत मेथ्या. हे मेथ्या आपण ह्यात घालायच्यात. हे मेथ्या घातल्या ना तुमची इडली इतकी छान फुगते ना, आपल्याला काहीच टाकायची गरज नाही. त्यामुळे तुम्ही इडली करताना मेथ्या घालत जा. मेथ्या घातले की आपल्याला दुसरं काही घालायची गरज पडत नाही, व्यवस्थित इडली फुगते. तुम्ही करून बघा हे. आणि मी अशाच प्रकारे इडली भिजू घालते आणि ती व्यवस्थित पण होते. आता मी काय करणार आहे, हे थोडे वेळ उन्हाला ठेवणार आहे आणि नंतर मध्ये आणून ठेवणार आहे. म्हणजे ते थोडंसं थंडीचे दिवस असल्यामुळे तशी काही गरज पडत नाही, तरी पण थोडा एक अर्धा तास मी उन्हाला ठेवणार आहे आणि नंतर मग घरात आणून ठेवणार आहे. आपण हे संध्याकाळपर्यंत असंच भिजत ठेवणार आहेत आणि संध्याकाळी ह्याचं वाटून पीठ बनवणार आहेत. तर मग आता हे आपण असंच भिजत राहू देऊ. आपण हे सगळं भिजू घातलेलं इडलीचं तांदूळ हे चांगलं व्यवस्थित भिजलंय आता. आणि आता आपल्याला हे वाटायचं आहे, हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला. पोहे पण मस्त भिजलेत आणि डाळ पण. आता मी हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. अशी उडदाची डाळ वाटून घेतली मी. आधी उडदाची डाळ वाटून घ्यायची, तांदूळ डाळ वेगळं वेगळं वाटायचं, एकत्र वाटायचं नाही. छान असं वाटलं गेलं. आता मी एका डब्यात काढणार आहे, म्हणजे ते व्यवस्थित बसतं त्यात. डब्यात टाकलं म्हणजे हे पूर्ण फुगल्यानंतर व्यवस्थित बसतं. नाहीतर मग ते पातेल्याच्या बाहेर निघतं आणि सगळं खाली सांडतं. त्यामुळे जरा जास्त मोठं भांडं घेतलं की ते व्यवस्थित फुगल्यावर त्यात राहतं. आणि मी डाळ वाटून घेतली आहे, तर मी तांदूळ वाटून घेणार आहे. पोहे घालत घालत तांदूळ मिक्स करायचे आणि दोन्ही मिळून वाटायचं. म्हणजे फक्त पोहे जर वाटायला तर आपण ते चिकट होऊन बसतात, चिटकतात. असं वाटलं तर व्यवस्थित वाटलं जातं. सगळं पीठ आता हे तयार झाले. मी डाळ तांदूळ वाटून घेतले आणि आता हे एकसारखं मिसळून घ्यायचं सगळं, डाळ आणि तांदूळ म्हणजे वाटलेलं, आणि झाकण ठेवून भिजत राहू द्यायचं. एकसारखं मिसळून घेतलंय बघा. आणि आता आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आणि सकाळी आपण बघू शकतो पुन्हा इडली कशी होते याची. संध्याकाळचा टाईम आहे आणि मी ते आता खिचडी बनवत आहे. आणि आता इडली आपण उद्या बघणारच आहोत. आवर्जून बघा उद्याचा व्हिडिओ कशी झाली काय झाली. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला आणि लाईक करायला पण विसरू नका. आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. धन्यवाद.